हे हॅलो एव्हरीवन. तुम्हाला सगळ्यांना स्मिताचा सलाम नमस्ते. कसे आहात तुम्ही सगळे? आपण खूप दिवसातून आलेलो आहोत पुन्हा भेटीला माझ्या नवीन सिरीजमध्ये. तुम्हाला आता माहिती आहे मी स्टार्ट केलेला आहे. थोडासा मध्ये मी थोडी बिझी होते म्हणून पुन्हा आता स्टार्ट करत आहे. तर आता मी एक जंपसूट घातलेला आहे. तर मेकअपची सिरीज जी मी तुम्हाला सांगितली, सिम्पल ॲज इट इज, किती छान दिसू शकता तुम्ही किंवा स्वतःला किती छान कॅरी करू शकता, हो की नाही. तर आता पहिले मी बॉडी वॉश जंपसूट घातलेला आहे म्हणून तो स्लीवलेस आहे. तुम्ही पहिले तर हँड्सला जे आपलं बॉडी लोशन असतं ते लावून घेते. ठीक आहे, नॉर्मल निवियाचं बॉडी लोशन आहे. आता मी पूर्ण तयार आहे ॲक्च्युली. आता मी मॉइश्चरायझर घालते. तर बेस्ट म्हणून मी वॅसलिनचं बॉडी हे मॉइश्चरायझर लावते आहे. सॉरी, बॉडी वॉश म्हणते, तोंडात आलं माझ्या. म्हटलं की मी हे बेस म्हणून वॅसलिनचं जे आहे आपलं नॉर्मल पिंक कलरचं मॉइश्चरायझर लावायचं. सो हा बेस झालेला आहे आपला तयार. आता मी ज्या प्रकारे सांगितलं आपलं जे फाउंडेशन आहे ते लावते आहे. मर्ज करते स्किनला. ओनली 2-3 ड्रॉप्स घेतलेत मी. हे आपलं मेनली ब्लॅक कलरचा एरिया आहे तो कवर अप करा. एक नॉर्मल मेकअप दाखवते तरी आपण चर्चला वगैरे जाण्यासाठी अगदी उत्तम आहे हा. झालं. आता याच्यानंतर मी तुम्हाला सांगते आपली सनस्क्रीन तर हवंच गेली. तर काय नाही, आधी मी लावलेली होती, बाहेर चर्चला गेली होती तर लावलेली होती. तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी पुन्हा एकदा दाखवून देते की सनस्क्रीन पण प्रोटेक्शनसाठी मच निडेड. ओके. याच्यानंतर कॉम्पॅक्ट नेहमीचं जे मी लावते ते झालं ना. काजल लावते. काजल लावल्यानंतर आयलायनर लावते. इकडचं थोडं रॉंग झालं म्हणून मी पूर्ण काढून पुन्हा अप्लाय करते. आता हे असं ब्लॅकनेस तुम्हाला दिसतंय ना, तर आपण कसं त्याला कव्हरअप करायचं कुठे घाई असली जाण्यासाठी. वॅसलिनचं मॉइश्चरायझर घेतलं, त्याच हाताला मी ॲक्च्युली घेतलं होतं, ते स्प्रेड झालं असतं म्हणून मी इथे थोडंसं लावून याने आपण वॉश करू शकतो. ऑटोमॅटिकली ते निघून जातं इझिली. ठीक आहे. केल्यानंतर आपण वॉश करू शकतो. पण कुठे घाई असली टाईमवरती असे पचके होतात. माझे झालेले आहे म्हणून तुम्हाला सांगते की एकदम इझिली पटकन कसं कव्हरअप करायचं आहे. ते इकडचं व्यवस्थित लागलेलं आहे. आता मी इकडचं व्यवस्थित, एक मिनिट मी जवळ घेते जरा.
बघा आता व्यवस्थित. सो आपलं आयलायनर देखील लावून झालेलं आहे. आता राहिला प्रश्न लिपस्टिकचा. थोडा कॉन्ट्रास्ट म्हणून माझ्याकडे हा शेड आहे, खूप जुना शेड आहे पण माझा फेवरेट आहे म्हणून मी जपून ठेवला आहे. मरूनला कॉन्ट्रास्ट म्हणून मी असा ऑरेंजला पीच कलर लावते. इफ यू वॉन्ट यू कॅन अप्लाय इट लिप ग्लॉस ऑल्सो फॉर शायनिनेस, जसं मी तुम्हाला दाखवते. न्यूड कलरचं माझ्याकडे लिप ग्लॉस आहे. आपल्याला जर शायनिंग पाहिजे असेल थोडंसं लावून अप्लाय करून अजून त्याला फेंट करून छानपैकी एक लुक देऊ शकतात. कुठे जर छानपैकी तयार होऊन जायचं असेल त्याला थोडंसं ग्लॉसीनेस येतो आणि जी लिपस्टिकचा शेड बदलून जातो थोडंसं आणि छान वाटतं. सो हे झालेलं आहे माझी तयारी. आता मी हेअर्स आणि कानात मी काय घालते आणि हातात ते सर्व दाखवते. ठीक आहे. कानात माझ्याकडे हे कानातले आहेत, याला साजेसे असे. तर ह्या ड्रेसला म्हणजे जम्पसूटला तर मी ते घालते आहे. त्याचे डबल यूज आपण करू शकतो. दाखवते मी असाही यूज करू शकतो. आता मी सध्या त्याच्या डिझाईनचाच यूज करते आहे. सो दिसूनही येईल जम्पसूटवरती. असा हा माझा लूक तयार झालेला आहे. आता फक्त केसांचं जे आहे, मी घरी होती म्हणून हे असे केस बांधलेले. तर मी दाखवते तुला याच्यावरती कोणता हेअरस्टाईल सूट होईल. माझे आता केस कापलेले आहेत, पुढचे छोटे आहेत, तर मी ते मोठे पण असले तरी आपण ही स्टाईल करू शकतो. ती थोडीशी उठून दिसते. जसं वन साइडेड इथे घ्यायचं पफ, थोडंसं पफ तयार करायचा सो दॅट इट लुक्स गुड. आणि तर केसांना मी असं वरती पोनीटेल करते सो दॅट छान असं सुंदर तर मी तुम्हाला याच्यावर वॉच, हे आता माझ्याकडे ब्लॅक कलरचं वॉच आहे, मी ते घालते आहे. अदरवाईज तुमच्याकडे याला जर सूट होईल तर एक सोनेरी कलरचं वॉच आहे गोल्डन, ते मस्त मस्त जाईल याच्यावरती. पण आता ब्लॅक पण खूप आहे क्रेज, सो वी कॅन वेअर एनिथिंग. ज्यांना वॉचची स्टाईल करायची ते करू शकतात. माझ्याकडे हे आहे म्हणून मी घालते, इट्स ओके. तर मी माझं तुम्हाला पूर्ण लूक दाखवते. हे मी असं तयार झालेली आहे. तर मी गळ्यात एक छोटंसं असं नॉर्मल नेकलेस प्लस मंगळसूत्र असं घातलेलं आहे, तुम्ही बघू शकता. इफ यू वॉन्ट मी याच्यावरती ॲक्च्युली माझ्याकडे सोन्याची चेन आहे क्रॉसची, ती घालते. ती पण एकदम सुंदर दिसते ॲज अ प्रोफेशनल लुक म्हणाल तर तुम्ही बघू शकता माझा चेहरा, माझा मेकअप, माझी हेअरस्टाईलसुद्धा. बघा आता मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवते, मी काय घातलं आहे, कसं घातलं आहे, जम्पसूट वगैरे. ठीक आहे. माझा फुल लूक बघायचा असेल तुम्हाला, असं हा जम्पसूट आहे रेड कलर. रेड नाही, रेड कलरचा नाही तर मरून कलरचा हा असा जम्पसूट आहे. एकदम छान लुक दिसतं. याच्यात सँडल वगैरे घातले, बसमध्ये छोटंसं ब्रॉच, छोटीशी पर्स हातात ठेवली, सुंदरशी गोल्डन ओके, कसं दिसतं आहे.
सो हे आजचा होतं सिरीज 3. माझ्यामध्ये आपला हा 3rd मेकअप आहे. तर मी आज खूप दिवसातून आली तर मी बघितलंसुद्धा नाही आहे की किती मेकअपचे, पण लवकरात लवकर जास्त व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करेल सो दॅट आय कॅन कनेक्ट विथ यू. थोडी लाईफ बिझी चालली आहे, लाईफमध्ये भरपूर काही चाललेलं आहे माझ्या. सो मी लवकरच जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. असा हा माझा लुक आहे. मला नक्की कळवा माझा हा लुक कसा वाटतो तुम्हाला. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लवकरच परत भेटू एका नव्या लुकमध्ये. ठीक आहे, चला बाय. लव यू गाईज.